हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. 2-3 दिवसाच्या गॅप नंतर व्हिडिओ बनवतोय. परवा दिवशी वडूजला गेलो होतो आणि 12 वाजता सुद्धा गार लागत होतं गाडीवरून जाताना. ते काम झालं, नंतर घरी आलो. खोकला आणि सर्दी जास्त वाढली होती. काल डबल नाही, तिसऱ्यांदा दवाखान्यात गेलो होतो. आता थोडं बरं आहे. आता चाललोय मळ्यात. दादानं बोलवले. काय करणार काय नाही. गेलो असतो मी. हे सुद्धा कमी व्हायला पाहिजे आणि एक्झाम सुद्धा जवळ आहे. व्हिडिओची मी स्क्रिप्टिंग करून ठेवलं, तो बनवायचा. कसाच माझा नीट नाही अजून. कसं बनवू काय समजेना मला. टाइम मध्ये अपलोड A few moments later. हे जॅकेट देण्यासाठी बोललो होतो. आता घालून बघतो कसं आहे ते. असं दिसतंय. माझा साईज थोडा मोठा वाटतोय. 2 in 1 दुसरी बाजू पण दाखवते. चांगलं दिसतंय. मागच्या कधी आणलं होतं काय माहिती आता ना. ते 2 आणले होते. एक नवजाताला, एक मला. मी ती इथे ठेवलं होतं. परत आता मला दिले. ट्राय करतोय दुसरी साईड पण घालून. सेकंड साईड ही टोपी. ट्रायपॉडला लावलाय. बघतोय. प्रीतम दादा मी गॅजेट घेतलं स्टँड साठी. ते स्टँड इकडं तिकडं फ्लिप होतो असा, वर खाली. जास्त फिट केलं मी वाटतं. इचे ऊपर इधर उधर अटॅच होतं. त्यासाठी एक आणायला सांगितलं होतं मुंबईवरून. ते आणले. व्हिडिओ करायचा पण आता घसा अजून नीट नाही झाला. आवाज येत नाही. परवा दिवशीपेक्षा काल थोडं चांगलं होतं. कालच्या पेक्षा आज थोडं चांगलं आहे. परवा तर तोंडातून काही आवाज निघत नव्हता, नुसता खोकला. आणि काल तर बोलायला लागलो, बोलायच्या अगोदर खोकला यायचा. आज थोडं बरं आहे आणि बोलतोय तरी. म्हणून म्हटलं ब्लॉग करावा आज. 10:30 11:30 वाजले तर घरी जायचंय. जेवण करायचं, गोळ्या खायचं. दादांचा फोन आहे की दादांना गावातून मळ्यात आणून सोडायचं आहे. आज फुलं आहे ती तिकडे सोडले त्यांना. अजून काय ट्राय करू स्टँडचं. त्या दुसरं स्टँड आहे ते दुरुस्त करायचं. कसं दुरुस्त करू हे समजेना मला. देख लेंगे. A few inches later. दादांना आणून सोडले आता मळ्यात. घरी जायचं आता. जेवायचं आणि औषधं खायची. मेडिसिन दिले तेवढं. हो, कुठलं गाव? बदनेचा मधल्या वाटेल बांधा करून जायचं म्हणल्यावर लेता एवढं अंतर कवर व्हायचं नाही मला. शॉर्टकट्स यूज करू. तर पण पाणी पाजलं दिसतंय. बांधाने जायला पाहिजे. Later that same evening. बाहेर आबांचं युट्यूबचा आवाज येतोय. मळ्यातून आल्यानंतर जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या आणि थोडं रेस्ट घेतला होता. त्यानंतर दुपारच्या 2:30च्या पुढे अभ्यास करत बसलो. CPPचा. त्यानंतर ते क्वेश्चन बँक पाठवले होते, त्याचा अभ्यास करत बसलो. म्हणजे जे माझे क्वेश्चन किंवा जे माझे नोट्स नाही ते थोडे मेटा यावरनं घेतले आणि काही गुगलवरून. 6:30-7 वाजेपर्यंत अभ्यास केला. आता 8 वाजता जेवण झाले आणि आज जेवण इतक्या लवकर झाले ना, मला भूकच लागली लवकर. जेवलो पटापट.
8 वाजता आता जेवण झालं. आणि जेवण झाल्यामुळे मला लवकर झोपून यायला लागल्या. काय न्यूज चालू आहे ते काय राजकारण काय मला ऐकू वाटत नाही राजकारणाचं काय. कालवा नुसतं लावते ती. आतून एकसारखी माणसं असते ती एकमेकाचे मित्र असते ती, पण बाहेर न्यूज म्हणजे मीडिया समोर आले एकमेकाचे दुश्मन असल्यावर दाखवते ती. कालच्या पेक्षा आज थोडं बरं वाटते. आणि बरं वाटतं म्हणून उद्या एक काम आले की उद्या औषध मारायला जायचंय. मध्ये पेरून घेतलं होतं. काल पाणी पाजून घेतले. उद्या आता औषध मारायला जायचंय. आता जेवण झाले तर म्हणलं आता वाफारा घ्यायचा. वाफारा घेऊन मेडिसिन खायच्या. झोपताना ते औषध बाटली प्यायची. औषध प्यायचं. बाटलीतलं औषध प्यायचं. मग झोपायचं. आता माझ्यापेक्षा जास्त त्याचा आवाज येतोय. त्यासाठी मी ब्लॉग आता संपवता येतच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. माझा आवाज मला तर वाटतंय चेंज झालाय. तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. आणि मला वाटतंय आय थिंक माझे शेवटपर्यंत एकच आहे. तेवढ्या शेवटपर्यंत बघतोय. कोण बघते त्यांनी कमेंट मध्ये सांगा माझा आवाज थोडा चेंज झालाय का नाही ते. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.